ज्येष्ठ नगरसेवक होते आणि या विभागामध्ये जवळजवळ 95 पासून आम्ही दोघंही बरोबर नगरसेवक झालो होतो आणि त्यापासून आजपर्यंत आम्ही काम करत होतो. आताच त्या दिवशी आम्ही एकत्रित 2 तास संध्याकाळी गणपती इथे जे मंदिर आहे त्यात आम्ही बसलो होतो. ते त्याला म्हणाले, बरं नाही होत का बाई, का बसतोस तू? तर त्यांनी सांगितलं की मला लोकांशिवाय राहत नाही घरामध्ये. तिकडे येऊन 1-2 तास कोजागिरीला त्या दिवशी इथेच होता 2 तास. घरी गेला आणि अटॅक आला की काय माहिती नाही. रात्री सकाळी आम्हाला म्हटलं 20 वर्ष त्यांनी जनतेची इथे प्रामाणिक सेवा केली आणि गोरगरीब जनता त्याच्या वार्डामध्ये सगळी झोपडपट्टी होती आणि शहरही होतं. पण त्याच्या त्या निष्ठेने तो म्हणजे लोकांच्या कामाच्या निष्ठेने तो लोकांमध्ये खूप त्याचं नाव होतं. आणि असं दुःख जर कोणाच्या घरी झालं तर तो पहिली असायचा. सगळ्यात पहिला तो असायचा मदतीचा हात करायला, लोकांना बोलवायला, गाड्या आणायला, स्मशानात फोन मारायचा, हॉस्पिटलला फोन मारायचा. म्हणजे आमच्यापेक्षा तो जास्त काम करायचा त्यावेळी. अशा वेळी मी बोलते क्या करेगा ऐसे टाइम तो करना चाहिए ना ताई, उनका कोई नहीं है, झोपडपट्टी वाले है. मला फोन करणार, सांगणार ताई आ जाओ. माझ्या 3 निवडणुकीला त्यांनी मला खूप मदत केली. एक या शिबिरीच्या झोपडपट्टी वसनात आधार होता. त्यांचा आधार तो दिला आहे आणि त्याच्यामुळे ही लोक माझ्याकडे बघत आहेत पोरक्यासारखी. त्यांना त्यांच्या कुटुंबाला मी विश्वास दिला की साबूच्या नंतर मी तुमच्या पाठीमागे उभी आहे, तुम्ही अजिबात चिंता करू नका. आणि ईश्वर त्याच्या आत्म्यास खूप प्रार्थना करते की त्याला चांगली देवाकडे चांगली जागा मिळो. खूप लोकांची सेवा केलेली आहे, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.